मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का, जेव्हा आपला संपूर्ण देश शांतपणे झोपलेला असतो तेव्हा सीमेवर कोणीतरी आपल्यासाठी -40 डिग्री तापमानात जागा असतं. जेव्हा आपण सण साजरे करत असतो तेव्हा कोणीतरी वाळवंटातील अंगाची लाही करणाऱ्या उन्हात आपली सुरक्षा करत असतं. त्या खांद्यांवरच्या चांदण्यांची चमक आणि तो मानाचा युनिफॉर्म हे केवळ स्वप्न नाही, ती एक आग आहे. ही फक्त काही लोकांच्या काळजात धगधगत असते. जर तुमच्याही रक्तात देशसेवेची ओढ असेल आणि तुमच्या नजरेत भारतीय तिरंगा अभिमानाने फडकवण्याचे ध्येय असेल तर तुमच्यासाठी NDA म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमीपेक्षा मोठा सन्मान या जगात दुसरा कोणताही नाही. आज आपण खडकवासल्याच्या त्या महान भूमीत प्रवेश कसा मिळवायचा, तिथल्या परीक्षांच्या चक्रव्यूहाला कसं भेदायचं आणि वयाच्या 19व्या वर्षी क्लास 1 ऑफिसर कसं बनायचं याचा संपूर्ण मार्ग बघणार आहोत. या वीरगाथेचा भाग होऊया. पहिली पायरी आहे UPSC लेखी परीक्षा. NDAच्या वाटेवरचा पहिला अडथळा म्हणजे UPSC ची लेखी परीक्षा. आणि ही परीक्षा असते तुमच्या बुद्धिमत्तेची चाचणी, बुद्धिमत्तेचा कस लावणारी परीक्षा. त्याच्यामध्ये पेपर 1 असतो गणिताचा, 300 मार्कासाठी. मित्रांनो, यामध्ये 120 प्रश्न असतात आणि इथं तुमचं 11वी आणि 12वीचं गणित खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे. त्याच्यामध्ये ट्रिग्नोमॅट्री, कॅल्क्युलस आणि अल्जेब्रा यावर तुमची जर पकड असेल तर तुमच्यासाठी हे काही अवघड नाही. पण जर गणित हुकलं की NDAचं स्वप्न तुमचं तिथंच संपतं मित्र. कारण गणितामध्ये जर तुम्ही पात्र झाला नाही तर पुढच्या परीक्षा तुमचा मार्कच मोजले जात नाहीत, पेपर तपासले जात नाहीत. आता दुसरा पेपर असतो गॅट म्हणजे जनरल ॲबिलिटी टेस्ट. हा 600 गुणांचा असतो. याचे पण 2 भाग आहेत. पहिला इंग्रजी 200 गुणांचा, जिथे तुमचं व्याकरण आणि आकलन तपासलं जातं. आणि दुसरा असतो सामान्य ज्ञान 400 गुणांचा. यात इतिहास असेल, भूगोल असेल, विज्ञानासोबतच करंट अफेअर्स खूप महत्वाचं आहे. देशात आणि जगात काय चाललंय यावर तुमची नजर हवी. आणि प्रत्येक चुकीच्या उत्तराला निगेटिव्ह मार्किंग आहे मित्रांनो. त्यामुळे इथं तुक्के मारून चालत नाही, तर अचूकता महत्वाची. जेवढे अचूक गणित येतात, जेवढे अचूक तुमचे प्रश्न येतात तेवढे सोडवायचे. त्याच्यानंतरची पायरी आहे मित्रांनो SSB इंटरव्ह्यू, तुमच्या व्यक्तिमत्वाची कसोटी. मित्रांनो, लेखी परीक्षा पास झाल्यावर खरा रिअल लाईफ टास्क इथून सुरू होतो. SSB इंटरव्ह्यू मध्ये 5 दिवसाचा हा इंटरव्ह्यू असतो आणि तुमचं डोकं नाही तर तुमचं काळीज या ठिकाणी तपासलं जातं. मित्रांनो, पहिल्या दिवशी इथे PPDT मध्ये तुमची कल्पनाशक्ती आणि निर्णय क्षमता बघितली जाते. आणि तुम्ही जर पात्र नाही झालात तर पहिल्याच दिवशी तुम्हाला घरी पाठवलं जातं. पुढचे 4 दिवस तुमची सायकोलॉजिकल टेस्ट, ग्रुप टास्क असतील, वैयक्तिक मुलाखत असेल. लक्षात ठेवा, लष्कराला असा माणूस नकोय जो हुशार आहे फक्त. त्यांना असा योद्धा हवाय जो कठीण प्रसंगात आपल्या टीमचं नेतृत्व करू शकेल. यालाच म्हणतात OLQs म्हणजे ऑफिसर्स लाईक क्वालिटीज असलेला माणूस. एकदा तुमची निवड झाली NDA मध्ये ह्या सर्व प्रवासानंतर की तुम्ही पुण्यातील खडकवासला येथे पोहोचता. इथे 3 वर्षांचं खडतर प्रशिक्षण आहे. सकाळी 4ला उठण्यापासून ते रात्री उशिरापर्यंत तुमचं शरीर आणि मन लोखंडासारखं मजबूत बनवलं जातं. इथे तुम्हाला जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीकडून BA, BSc किंवा BTech ची पदवी मिळते. म्हणजे शिक्षणही चालू असतं, तुमचं प्रशिक्षणही चालू असतं सोबत. आता 3 वर्षानंतर तुम्ही आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स यांच्या विशेष अकादमीत जाऊ शकता. तिथून बाहेर पडल्यावर तुम्ही थेट लेफ्टनंट बनता. मित्रांनो, 1 वर्षाचं विशेष प्रशिक्षण दिलं जातं. आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स तुम्ही जे जॉईन करसाल त्याचं. वयाच्या 21व्या वर्षी तुमच्या हातात अधिकार असतात, तुमच्या शब्दाला मान असतो आणि तुमच्या खांद्यावर देशाची जबाबदारी असते. पगार, सोयी सुविधा आणि मान मर्तबा तर मिळतोच, पण त्याहून मोठं म्हणजे आई आणि मातृभूमीची सेवा करण्याचं समाधान मिळतं. मित्रांनो, तुम्ही लष्करी प्रमुख पदापर्यंत मजल मारू शकता. मित्रांनो,
खडक वाचल्याच्या गेटवर लिहिलेलं आहे सर्व्हिस बिफोर सेल्फ, स्वतःच्या आधी सेवा. जर तुमच्यात ती जिद्द असेल तर आजच अभ्यासाला लागा. हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या स्वप्नांची पहिली पायरी आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही NDA साठी बनले आहात तर कमेंटमध्ये जय हिंद लिहायला विसरू नका. तुमच्या या प्रवासात मी तुमच्या सोबत आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत शिकत राहा, फिट राहा. धन्यवाद. जय हिंद.